श्री स्वामी समर्थ. बाळा, डोळे बंद कर आणि नीट लक्ष देऊन ऐक. स्वामी म्हणतात, बाळानो, आम्ही तुम्हाला चांगल्या गोष्टीची वाट पाहायला लावतो. अरे, आमचा फक्त एवढाच हेतू असतो की माझ्या भक्तांचे खूप चांगले होऊ दे. आणि हे बघा, मीपणा सोडून कमीपणा घेतला की आपलेपणा वाढतो. लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, बाळानो, आयुष्यात घडलेल्या वाईट विचारांना महत्त्व देऊ नका. वर्तमाने घडलेल्या सुखद क्षणांना जगून घ्या, कारण हेच क्षण भविष्यात तुमच्या आनंदाची शिदोरी बनणार आहे. बाळा, तुमचे कष्ट पण लवकरच संपतील, दुःख पण हरतील. आम्ही आहोत ना, घाबरू नका. स्वामी म्हणतात, बाळानो, एखादा माणूस तुम्हाला नावे ठेवतो, खराब होतो, त्याला प्रत्युत्तर देत बसू नका, कारण त्याला नावे ठेवणे हा त्याचा स्वभाव आहे. कारण तुम्ही चांगले वागणे हे स्वामी भक्तांचे स्वागत आहे. तसेच माणसाचे कर्म चांगली असली की पत्रिकेला मंगळ देखील माणसाचे मंगलच करते. आणि माणसाच्या हातात येणारा पैसा वाढला म्हणून माणसाच्या सुखात वाढ होत नाही, तर त्याच्या अहंकारातून वाढ होते. मग तो माणूस आपली नाती विसरतो आणि हाच अहंकार त्याला नष्ट करतो. लक्षात ठेव बाळा. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्य हे कधीच रडवत नाही. रडवतात ती फक्त लोक, त्यांना तुम्ही आपले समजता. बाळानो, संकटे आणि वाईट वेळ आली तर येऊ दे, चिंता करू नका. आपली परीक्षा घेण्यासाठी येत असतात. वाईट परिस्थिती सोबत संकटांना शांतता आणि संयम ठेवून प्रत्युत्तर द्यायचं. आणि वाईट वेळेशी लढ बाळा. आणि जगाकडून कधीच अपेक्षा करू नका आणि आमच्याकडून कधीच अपेक्षा सोडू नका. आणि जर आपल्या नशिबाने आपली साथ सोडली तर मरायचे नसते, तर स्वतःच्या हिंमतीवर जगायचे असते. समजलं का बाळा? लक्षात ठेव. आणि बाळानो, योग्य वेळ आली की आम्ही तुम्हाला मनासारखे फळ देतो. मनापासून देवाला मानतोस ना, त्याचे काही वाईट होत नसते. म्हणून बाळानो, लक्षात ठेवा, देवाला दिलेली वेळ कधीच वाया जात नसते. स्वामी म्हणतात, मनाचा गाभारा पवित्र असला की त्यात प्रेम करणारा प्रत्येक जण भाविकच असतो. स्वामी त्या बाळाला म्हणतात, बाळा, अजून तुला माझे बोलणे ऐकायचे आहे का? ऐक तर मग ऐक. बाळानो, तुमच्या मनासारखे घडायला भाग्य लागते आणि जे आहे ते मनासारखे आहे हे समजायला ज्ञान लागते. स्वामी म्हणतात, बाळानो,